प्रत्येक प्रवास आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो आणि काही ठिकाणं अशी असतात जी आपल्या मनात कायमची घर करून राहतात. आज आपण निघालो आहोत इगतपुरी जवळील एका ऐतिहासिक आणि निसर्गरम्य किल्ल्याकडे, रिंगलवाडी किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. सकाळची थंड हवा, हिरवाईने नटलेले डोंगर आणि वळणावरचे रस्ते. बाईकवरचा प्रत्येक किलोमीटर हा फक्त प्रवास नसून एक सुंदर अनुभव आहे. जसं आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो तसं शहराचं गजबजलेलं जग मागे राहतं आणि सुरू होतो निसर्गाच्या सानिध्यातला शांत प्रवास. तर मित्रांनो, जास्त काही नाही, 20 रुपये पार्किंग आहे, बाईक सेफ आहे. रस्त्याच्या ऑपोजिट साईडला पार्किंग आहे आणि त्याच्याच समोर लगेच किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे जो की शेतामधून आहे. बाकी तुम्ही इथं बाईक पार्क करू शकता कारण दुसरीकडे ऑप्शन नाही. तिकडे समोरच्या आहे तर ती पण पेडच असेल, तिकडे सर्व फोर व्हीलर दिसत आहे. फुल ॲडव्हेंचर चालू आहे. हे भाताची जुडी, भाताची रोप आणि आताच ज्यांनी येत आहे ना ही लागवड केलेली आहे. आत्ता जस्ट हे करून गेलेले आहे, ते जस्ट लागवड झालेली भाताची. तर पाऊस एकदम जोरदार चालू आहे आणि आम्ही आज थांबलो, अशासाठी थांबलेलो आहे. चहा बी मस्त मारू आणि निघूया जोरदार पावसामध्ये. अरे पोंगीज ऑल टाइम फेवरेट. दादा मॅगी काय प्लेट आहे? मॅगी प्लेन मॅगी 50 रुपये, मसाला मॅगी. ये क्या बक रहे हो अभी? क्या कंटेंट वाला है? का कोण आवा तो हा शिकला नाही. चौथी नापास आहे. काय विषय नाही, 4थी पर्यंत गेला ना. पुढे 4थी पर्यंत गेला ना. कसं तरी ते होतं ना, पास करतात कळतात ना पुढे. शब्द पण येत नाहीत. तर बटाटा भजी आणि हा केचप आणि हा आहे बाहेरचा व्ह्यू. एन्जॉय.
पुरातन मूर्ती आहे यांची अवस्था खूपच खराब दिसते कारण पुरातन आहे का यावरती काहीतरी काम केलेलं आहे कोरी ते आता एवढं क्लिअर नाही समजत आहे आणि तरी डिझाईन एक डिझाईन दिसते ना जाऊन मित्रांनो असं वाटतंय 50% ट्रेक जो आहे आपला तो झालेला आहे आणि इथून जे व्ह्यू दिसतोय ना खालचा त्या भाताच्या शेतीचा असं एकदम वेगवेगळ्या आकारामध्ये शेती केलेली आहे भाताची एकदम मस्त व्ह्यू दिसतोय आणि धुकं पण खूप आहे ना नक्की आहे एकदा त्रिंगलवाडीला खूप छान आहे आणि पाऊस येतोय आत्ता थोड्या 2-5 मिनटापूर्वी इतका जोरदार पाऊस झाला नाही इथे की त्याने ॲक्च्युली बंद केलेलं होतं तरी चाललो आहे पाऊस कमी झाला आपण चाललो आहे आणि सगळे असे वॉटरफॉल आहे ना छोटे छोटे वॉटरफॉल आहे जे की खूप मस्त वाटतं आहे ओके त्रिंगलवाडी खूपच बेस्ट ठिकाण आहे तरी आम्ही अजून वरती नाही गेलेलो जो मेन व्ह्यू आहे जो मेन स्पॉट आहे तिथे नाही गेलेलो आहे आता आम्ही चाललेलो आहे मोठा दगड आहे दगडाच्या कडेने आणि समोर येणे एकदम भारी व्ह्यू आहे पूर्ण धुकं आहे खूप छान एक्सपिरियन्स आहे दगडावरनं साईडनं पाणी पडतंय दिस इज आपण इथं भिडू आता कसं आहे डोकं ओलं झालं ना जाम होऊन जाईल विषय त्याच्यामुळे माझी अशी पण घ्यायची खरी माझ्या पावसाळ्यामध्ये पण काय रे बॉस खरी माझ्या पावसाळ्यामध्ये का मिलेगा याचा सुकून इथं कॅम्पिंग केली असते वगैरे
बाहेर आहे, त्या पायऱ्यावरनं पण पाणी चालू आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, पवन सूत्र हनुमान की जय. तर मित्रांनो, आपल्या बजरंग बलीचं दर्शन झालेलं आहे फायनली. आता परत त्याचा थोडं नॉर्मलवरती आलेलो आहे. साईडनं सगळं हिरवळ आहे आणि एक छोटा रस्ता साईड आणि सगळी हवा चालू, एकदम जोरदार हवा. हवा स्पीड एकदम तुझी वाटतंय. हा त्या दगडा बसतो वे टू हेवन. विषय ऊर्जा. हे रिव्हर्स पाऊस होऊन गेल्यानंतर आहे ना एकदम ओपन झालेलं आहे, धुकं गेलेलं आहे. माय गॉड, वे टू हिवन गाईज, वे टू खतरनाक, एकदम खतरनाक इथे. एवढं मस्त वाटतंय ना, लिटरली असं वाटतं आज ना टेंट घेऊन यायला पाहिजे. पावसामध्ये टेंट लावला असता. एवढा खतरनाक आहे पाऊस वगैरे, एवढा खतरनाक एकदम जोरात पाऊस आला. एकदम मजा येते. तरी ना पावसामध्ये भिजायची मजा येते ना, ठिकाणी राहते. एवढं भारी वाटतंय ना, पास करेल. एकदम जोरदार पाऊस चालू आहे, एकदम जोरदार, पण एकदम टॉपचा पाऊस चालू आहे. आणि आडा एक वेटू हिवल आहे, समोर डायरेक्ट काहीच नाही. दी एंड.
ट्रेक करायची इच्छा नाही पावसाळ्यामध्ये ते हा ट्रिंगलवाडी फोर्ट नक्कीच प्रिफर करू शकतो. नाही ज्यांना इच्छा नाही ते करू शकत नाही नाही म्हणजे जास्त चढू शकत नाही असं एवढा त्यांना hard नाही. इच्छा आहे पण काही कारणास्तव ते जास्त ट्रॅकिंग नाही करू शकत. हा एकदम बेस्ट पॉईंट. एकदम बेस्ट म्हणजे व्ह्यू पण चांगले, हां ट्रॅकिंग केल्याचा एक्सपिरियन्स पण छान होतो. क्राऊड असलं एवढा हार्ड पण नाही. आता खरी आपल्या ट्रेकिंग कुठं लागली आता तिथं पायऱ्या हां. चढताना लागली स्टार्टिंग. बाकी तर नॉर्मल आहे. कुठेच काहीच नाही झालं. 1-1.5 तासामध्ये माणसं कसे कव्हर करू शकतात. 1-1.5 तास खूप झाला आपल्या चालण्यावरती. तुम्ही खूपच टाइमपास वगैरे करत आले तर मग 1-1.5 तास लागू शकतो. 1 तास लागू शकतो मी. जसं की आम्ही गेलो, आम्ही खूप हळूहळू आलो. अरे वाट पण किती लागली आपल्याला. Proper एक व्ह्यू असा डोळ्यामध्ये कॅप्चर केला आहे का तो कधीही आठवायची इच्छा आली तर लगेच आठवला. तिकडचा कोपरा तर हा कोपरा दोन्हीकडे जाऊन आलो. गुगल मॅप कसं स्कॅन करतात ते. हां सर्व 360 व्ह्यू स्कॅन केलं आम्ही. इथे एक फ्लॅग पाहिजे होता ना. खूपच भारी वाटलं असतं इथं फ्लॅग असतं. हां चला मित्रांनो, ब्लॉग आवडल्यास लाईक करा आणि असेच जर व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.